आज आपण फार मोठ्या प्रमाणात इथं आल्या, आमच्या लाडक्या बहिणी तर फार इथं गोळा झालेल्या आहेत. तुम्हाला बघून मला फारच अभिमान वाटतो की आपण लाडक्या बहिणी झाल्यामुळं फार चांगली एक व्यवस्था तुमच्यापर्यंत येते. पण 5-5.5 लाख समित कदम लाडक्या बहिणींची नावं कमी झाली, काय बरोबर नाही. कसं आहे, एकदा दिलं की दिलं, मतं दिली ना माणसांनी, त्याच्यावर बघून द्यायचं होतं. आम्ही काय काही करा म्हणत होतो का? न बघता दिल्यावर आता थांबवता येणार नाही. आणि म्हणून तुमच्या शेजारी उजव्या बाजूला जे बसलेले आहेत त्यांची भूमिका आहे की आता कुठल्याही महिलेचे दिलेले काही 1500 रुपये थांबवता येणार नाही. आम्ही त्या बाजूने आहोत. आता आम्ही लाडक्या बहिणींची बाजू घेऊनच काम करणार इथून पुढे. तुमचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा कायम चालू राहील. आम्ही तुमच्या मागे आहोत, तुम्ही काही चिंता करू नका. त्यामुळे 5-5.5 लाख महिलांची नावं कमी झाली, अधिक कमी होणार नाहीत. याच्यासाठी तुम्ही तुमचं काहीतरी असेल ना, भाजप, राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे आणि तुमचा पक्ष, हे काय ते बैठक असेल, त्यात तुम्ही हे सांगा आवर्जून की आपल्याला लाडक्या बहिणींचे पैसे कमी करताय. चुकून झाले, पुन्हा बंगल्यातल्या एखाद्या महिलेला तुम्ही 1500 रुपये दिले, झाले ना, आपली चूक झाली, चालू ठेवायची, बंद नाही करायची. काय झालं तर दिलं तुम्ही ना, देता मतं मिळाली ना माणसांनी. ज्यांनी मतदान केलं त्या लाडक्या बहिणीला फसवल्यासारखं वाटता कामा नये, एवढी व्यवस्था झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही सगळे लाडक्या बहिणींच्या मागे उभं राहणार आहोत. आणि हा निरोप आमचा समित कदम साहेब देतील असा मला विश्वास आहे. नाही, ते 2100 रुपये ह्या बजेटमध्ये करायचं एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे. आमचं सरकार आलं असतं तर आम्ही 3000 रुपये करणार होतो. आज अनेक वर्ष कुंडल गावात येण्याची, अनेक वर्षापासून आम्ही सगळ्यांनी या गावाचा अनुभव घेतलाय. हे गाव हे करारी लोकांचं गाव आहे. हे काही साधं गाव नाही. हे जिल्ह्यातलं असं एकमेव गाव आहे की ज्यामध्ये क्रांतिकारकांची संख्या प्रचंड आहे. आणि ब्रिटिशांना वाकवण्याचं काम या गावानं केलं. आज जी.डी. बापू असतील, आबासाहेब लुपणे आजही हयात आहेत, वय जास्त झालेलं आहे. कॅप्टन लाडभाऊ असतील, काशीराव पवार आबा होते, शामराव पवार मामा होते, गोविंदराव चंद्रू पवार होते, शाहीर शंकरराव निकम होते, शंकर केशव लाड आप्पा होते, शंकरराव टेके होते, आप्पासाहेब लाड गुरुजी होते, देव दवंडे होते, भाऊ लुबणे होते, आपले गणपतराव गायकवाड होते. अनेक मान्यवर या ठिकाणी होते की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढाई उभी केली. आणि अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या सान्निध्यात आमच्या वयाची पिढी तर गेली. जी.डी. बापूंच्या बरोबर बसलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चर्चा कशाची, तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाची. त्यांचा प्रचंड हट्ट असायचा. आणि सगळेच स्वातंत्र्य सैनिक हे अतिशय तडफेने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सत्तेसाठी नाही तर लोकांच्या हक्कासाठी या गावात लढताना आणि भांडताना आम्ही सगळ्यांनी पाहिलेले. या सगळ्यांच्यात मामासाहेब हे अग्रणी होते. मामांच्या प्रामाणिकपणाने त्यांनी काही विधायक काम करायची भूमिका घेतली, ज्याचा मगाशी बाळासाहेबांनी उल्लेख केला. खांडसरी उभी राहिली आणि त्यानंतर ही बँक उभा करण्याचा निर्णय 60 वर्षापूर्वी घेतला.
बँक उभा करण्याच्या कल्पना त्यावेळी फार कमी लोकांच्या मनात यायच्या, तेव्हा बँक उभा करण्याचं काम केलं. बापूंनी सूचना केली म्हटले तुम्ही, पण बापूंनी स्वतः बँक जवळपास 86 साली उभा करतात. 60 वर्षपूर्वी ती बँक आज उभी केली. मी प्रशांत पवारांना एवढीच विनंती करेन की ही 250 कोटी रुपये ठेवी असणारी बँक ही पुढच्या 10 वर्षामध्ये 3 ते 5 हजार कोटी रुपयाच्या ठेवीची बँक झाली पाहिजे.